तर नमस्कार, मी साटम. आता ड्रीम रन म्हणजे काय त्याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगतो. तुम्हाला माहिती असेल 42 किलोमीटरची फुल मॅरेथॉन असते, त्याच वेळेला 21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन असते. त्याचबरोबर अजून एक सेक्शन मुंबई मॅरेथॉन मध्ये ऍड केलेलं, ते म्हणजे 10 किलोमीटर धावणाऱ्या धावपटूंसाठी अजून एक कॅटेगरी इन्क्लूड केलेली आहे. त्याचबरोबर ह्या ज्या तिन्ही कॅटेगरी आहेत त्या प्रोफेशनल धावपटूंसाठी असतात आणि त्या वेगवेगळ्या वयोगटांमध्ये विभाजित केलेल्या असतात. आणि अजून एक प्रामुख्याने विभाजन असतं, ते भारतीयांसाठी वेगळी कॅटेगरी असते आणि परदेशी धावपटूंसाठी वेगळी कॅटेगरी असते. त्याचबरोबर अजून एक इंटरेस्टिंग कॅटेगरी ह्याच मुंबई मॅरेथॉन मध्ये किंवा जगातील अनेक मॅरेथॉन्स मध्ये ऍड केलेली आहे, ती म्हणजे ड्रीम रन. तर बघा, आता ड्रीम रन बद्दल सांगायचं झालं तर मिनिमम आणि मॅक्झिमम एज असं जास्त मोठं काय क्लिष्ट असं क्रायटेरिया दिलेला नाहीये. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्या ड्रीम रन मध्ये कोण सहभाग घेईल यावरही काही बंधनं नाहीयेत. ड्रीम रन तुम्ही एकंदरीत बघाल तर ही दोन गोष्टींच्या कॉम्बिनेशन मध्ये बनलेली आहे. पहिलं तर एकंदरीत जी लोक प्रोफेशनली धावपट्टू नाहीत किंवा कायम मॅरेथॉन मध्ये धावत नाहीत अशांना मॅरेथॉनचा अनुभव यावा आणि पुढे जाऊन ते प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित व्हावीत यासाठी ड्रीम रनची निर्मिती झालेली आहे. त्याचबरोबर ड्रीम रनचा दुसरा फायदा किंवा दुसरं कॉम्बिनेशन काय तर मज्जा तर आहेच, पण त्याचबरोबर ड्रीम रन असं एक व्यासपीठ बनतं ज्यावरून तुम्ही तुमचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस किंवा एकंदरीत तुम्ही काय करताय याचं प्रदर्शन लोकांना घडवू शकता. म्हणजे अल्प दरामध्ये तुमच्या प्रोडक्टचं किंवा तुमच्या सर्व्हिसेसचं एक्झिबिशन होऊ शकतं. एकंदरीत बघा, ड्रीम रन मध्ये इतक्या संस्थांनी भाग घेतला होता ना की एक संस्थेवर जरी व्हिडिओ आपण बनवायला गेलो ना तरी ड्रीम रन मधनं तुम्ही 100 व्हिडिओ पेक्षा जास्तच कॉन्टेंट काढाल. पण मी 2-3 इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो ड्रीम रन मधल्या. पहिलं तर हे मासे दुल्हन मिल जाएगी. अब आया हूं ना, इतना बरात है ना. त्यानंतर बघा, ड्रीम रन मध्ये फक्त काय पुरुष किंवा स्त्री किंवा लहान मुलं अशाच प्रकारच्या खेळाडूंनी भाग घेतला नव्हता, तर श्वान सुद्धा या ड्रीम रन मध्ये धावत होते. आणि अशा प्रकारे हे झेंड्याचे कपडे घालणारे जे लोक आहेत ना त्यांच्याबद्दल काय बोलते तुम्हीच कमेंट सेक्शन मध्ये कळवा. भाई हे काय मला पटलेलं नाही बाकी फॉरगॉटन फ्लॅग्स फाउंडेशन आणि एकंदरीत फ्लॅग कोडच्या पूर्णपणे विरोधात आहे. आणि हो, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्हाला रजनीकांत सरांच्या काला या पिक्चर मधला हा आयकॉनिक ब्रिज माहिती असेल. हा मुंबई मधला आयकॉनिक ब्रिज आहे, मरीन लाईन्स इथला. तर ह्या ब्रिज वरून सुद्धा तुम्हाला जाण्याची संधी ह्या ड्रीम रन मध्ये मिळू शकते. आणि हो, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याच वेळा म्हटलं आणि आता सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगतोय की कार्निवल टोटल फेल आहे ह्या सर्व गोष्टींच्या समोर. का तर त्याचा तुम्हाला अनुभव घेण्यासाठी एकदा ड्रीम रन मध्ये यावं लागेल. त्यावेळेला तुम्हाला कळेल की वेगवेगळ्या संस्था ज्या वेळेला वेगवेगळ्या गोष्टींचा सेटअप लावतात आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारे लोक नटतात ना, ते पाहून तुम्हाला कळेल की जगातला कुठलाही कार्निवल का फेल आहे त्याबद्दलची. ऑस्कर फाउंडेशन म्हणजे खरोखर गोरगरिबांच्या पोरांची माय आहे. विषय हार्ड एक नंबर होता. आता ड्रीम रन संपल्यासारखं मला वाटतंय. म्हणजे अजून काही काही ग्रुप्स अजून येत आहेत ते आपण कव्हर करूच जाता, पण एक नंबर होता. बाकी आता आपला फायनल टप्पा पुढच्या व्हिडिओमध्ये येईल मॅरेथॉनचा. त्याआधी आपल्या ह्या आरपीएफच्या पोरांनी काय मजा केली ना ते